आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या. मंडळी नमस्कार. सांगोला तालुक्यासाठी एक अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बातमी आहे. मंडळी, सांगोला तालुक्यातील धायटी या गावातील रविकांत पाटील या तरुणानं यशाला गवसणी घातली. रविकांत पाटील यांनी MPSCमध्ये 106वी रँक मिळवत महाराष्ट्रामध्ये उत्तुंग असं यश मिळवले. रविकांत पाटील यांचं संपूर्ण शिक्षण धायटी आणि सांगोला इथं झाले. याशिवाय त्यांनी महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी आपलं शिक्षण घेतले. मंडळी, अत्यंत हालाकीच्या परिस्थितीमध्ये प्रसंगी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करून रविकांत पाटील यांनी ही यशाला गवसणी घातली. अत्यंत हालाकीच्या परिस्थितीत कुठलंही कोचिंग न लावता रविकांत पाटील यांनी MPSCच्या या परीक्षेमध्ये यश संपादन केले. मंडळी, रविकांत पाटील यांच्याशी आम्ही फोन कॉलवरून संवाद साधला आणि त्यांनी आपला हा जीवनक्रम आमच्यासमोर मांडला. तर पाहूया रविकांत पाटील नेमकं काय म्हणतायत. मंडळी नमस्कार. आता आपल्या सोबत आहेत धायटी गावचे सुपुत्र रविकांत पाटील. रविकांत पाटील यांनी MPSCमध्ये 106वा रँक मिळवून उत्तुंग असं यश संपादन केले. रविकांतजी, आपलं स्वागत आहे. आपण सांगोला तालुक्यातनं धायटी गावातून आहात आणि आपण MPSCमध्ये खूप चांगले यश मिळवलंय. तर आपली पहिली प्रतिक्रिया काय, एवढं मोठं यश मिळवलंय सर? सर्वप्रथम खूप छान वाटते. आयुष्यभराची मेहनत, जे लहानपणी स्वप्न पाहिलं होतं बर ते सध्या पूर्ण होतंय. आई वडिलांनी जे स्वप्न माझ्यामध्ये पेरलं होतं, बर घरची गरिबीची परिस्थिती आणि काहीतरी चांगलं करून दाखवण्याचा ध्यास, या दोन गोष्टीच्या बळावरती आज मी माझं ध्येय पूर्ण करू शकलो, याचा मला निश्चित अभिमान वाटतोय. बर सर. आणि आपली कौटुंबिक परिस्थिती काय होती सर? म्हणजे आपण कोणकोणत्या स्टेप मधून ह्या सगळ्या यशापर्यंत पोहोचलात? तर कौटुंबिक परिस्थितीचा विचार केला तर नक्कीच म्हणता येईल की अतिशय गरिबीची आणि हलाखीची परिस्थिती होती. म्हणजे आयुष्यातील उमेदीची वर्ष अत्यंत गरिबीत घालवली. प्रसंगी बऱ्याच ठिकाणी कामाला जावं लागलं, मजुरीची कामं केली. आणि अशा परिस्थितीमधूनही स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचा माझा जो ध्यास आहे तो मी कधी कमी नाही पडू दिला. आणि माझ्यासाठी सगळ्यात मोठी प्रेरणा म्हटलं तर माझी परिस्थिती होती आणि आई वडिलांचा विश्वास. या दोन गोष्टीच्या बळावरती आज मी हे ध्येय मिळवू शकलो. बरं. आणि आपलं प्राथमिक, माध्यमिक शिक्षण किंवा एकूण जे शिक्षणाचे टप्पे ते कुठं कुठं झालं शिक्षण सर? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा धायटी येथे झालं. त्यानंतर माझं माध्यमिक शिक्षण गावामध्येच छत्रपती शिवाजी विद्यामंदिर धायटी येथे पूर्ण केलं मी. आणि उच्च माध्यमिक शिक्षण सांगोला विद्यामंदिर ज्युनियर कॉलेज सांगोला येथून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. मी माझं पदवीचं शिक्षण सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज कराड येथून BSc संख्याशास्त्र या विषयामध्ये पूर्ण केलं. अच्छा, संख्याशास्त्र विषयात तुमचं पूर्ण झालंय शिक्षण, उच्च शिक्षण? हो. अच्छा सर. आणि हा MPSCचा अभ्यास करत असताना आपण कुठं कोचिंग किंवा असं प्रशिक्षणाच्या काही क्लासेस वगैरे काही केले का सर? मुळात खरं सांगायचं झालं तर सर, कोचिंग लावणी इतपत ही आर्थिक स्थिती नव्हती. त्यामुळं पहिल्यापासूनच असं ठरवलं होतं की जे काय करायचे स्वतःच्या बळावरती करायचं. जिद्दीनं स्वतःच्या बळावरती अभ्यास केला आणि त्या परीक्षेमध्ये यश मिळवलं सर. बर सर. बर. हे करत असताना सर आपली प्रेरणास्थानं काय होती? की आपल्या वाचनात कुठल्या पद्धतीचं साहित्य आलं? आपण एखाद्या असा कुठला प्रसंग घडला की याच्यातनं आपल्याला पाठीमागं हालायचं नाही, आपण खूप जिद्दीनं ह्या गोष्टीकडे करायचं, असा कुठला प्रसंग घडला का आयुष्यामध्ये? सर, याच्यामध्ये म्हणजे आयुष्यामध्ये अधिकारी व्हायचं स्वप्न तर माझ्या आई वडिलांनी माझ्यामध्ये पेरलं होतं. परंतु ते जिद्दीनं पूर्ण करण्याचं जी उमेद भेटली ती मला माझ्या परिस्थितीमधून भेटली. कारण मुळात अगदी लहानपणापासून म्हणजे वडिलांची दारू, घरची गरिबीची परिस्थिती, या गोष्टीमुळं समस्या जवळून पाहता आल्या होत्या. त्यावेळेस ठरवलं होतं की या परिस्थितीचा बाऊ न करता आपली मनस्थिती खंबीर ठेवायची आणि काहीतरी वेगळं करून दाखवायचं. त्यामुळे माझ्यासाठी जर प्रेरणेचा विचार केला तर ती सगळ्यात मोठी माझी परिस्थिती गरिबीची आणि आई वडिलांचा विश्वास, आई वडिलांचे संस्कार आणि कुटुंबाची साथ, या तीन गोष्टींच्या बळावरती सर मी आज इथपर्यंत आलेलो आहे. सर, आता हे जे यश मिळाले, हे आपण कितवी रँक मिळाली सर? सर, माझी राज्यसेवा 2024 मधून 106वी रँक आहे राज्यामध्ये. यापूर्वी राज्यसेवा 2023 मधून माझी सहाय्यक गट विकास अधिकारी पदी निवड झालेली होती आणि त्याचं प्रशिक्षण मी घेतोय सध्या.
अच्छा, आणि ते घेत असतानाच आपण ही परीक्षा उत्तीर्ण झालात? येस ते प्रशिक्षण घेत असतानाच मी एक्झाम दिली आणि राज्यसेवा 2024 मधून ही 106वी रँक मिळवली आणि आता मला क्लास 1 होण्याचे भरपूर चान्सेस आहेत. म्हणजे आता गट ची राजपत्रित अधिकारी म्हणून त्या पदावर तुम्ही जाणार सर? येस सर. आणि कुठल्या पदावर तुम्ही जाऊ शकता सर? सध्या अजून पदांचा प्राधान्यक्रम यायचा आहे, परंतु एवढा विश्वास आहे की क्लास 1 ची पोस्ट नक्की मिळू शकते. बरं सर, शेवटचा प्रश्न विचारतो सर. आपला सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो आणि या दुष्काळी तालुक्यातलंच आपलं धायटी गाव आहे. धायटी गावी त्या अर्थाने एवढं मोठं सदन नाहीये. सांगोला तालुक्यातून अशा अनेक तरुण आहेत की जे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होऊ इच्छितात, स्वतःची परिस्थिती बदलू इच्छितात. तर अशा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या तरुणांना किंवा करू इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय संदेश द्याल सर? माझ्या मित्र वर्गाला माझा हाच संदेश राहील, जे की अतिशय गरीब परिस्थितीमधून सामान्य कुटुंबातून येतात आणि स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्याचं स्वप्न पाहतात, मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहतात. त्यांच्यासाठी माझा एकच सल्ला असेल की कोणताही न्यूनगंड मनामध्ये बाळगू नका. आपण अतिशय सामान्य कुटुंबातून जरी आलो, गरीब परिस्थितीमधून जरी आलो, तर आपली इच्छाशक्ती आणि अभ्यास करायची जिद्द जर प्रचंड मोठी असेल तर आपण कोणतेही यश सहज मिळवू शकतो. त्यामुळे परिस्थितीचा बाऊ न करता आपण आपल्या ध्येयावरती जर फोकसपणे काम केलं, फोकसने, तर नक्कीच आपण आपलं इच्छित ध्येय मिळवू शकतो. म्हणजे सर माझा सगळ्यांना असेल. आपण आता अलीकडच्या काळात काय होतं की स्पर्धा परीक्षा करायचं म्हटलं की पैसा भरपूर लागतो, परिस्थितीचं खूप मोठा बॅकअप लागतो. हा एक लोकांच्या अनेक पालकांच्या मनामध्ये किंवा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक न्यूनगंड आहे आणि त्याच्यामुळे आपण जाऊ शकत नाही. पण याला छेद देत तुम्ही काय केले की एवढं मोठं यश मिळवले, स्वतःच्या स्व अभ्यासावर किंवा स्वतःच्या हिमतीवर आपण ह्या गोष्टी सगळ्या केलेत सर. तर त्याची काही गरज वाटत नाही असं तुमचं म्हणणं आहे? म्हणजे स्वतःच्या ताकदीवर आपण अभ्यास करून ह्या गोष्टी करू शकतो? हो सर. माझा सांगण्याचा उद्देश हाच की आपल्या ग्रामीण भागातील सामान्य कुटुंबातील मुलांना बऱ्याच वेळा न्यूनगंड बाळगतात की आपण गरीब कुटुंबातून आलेलो आहोत, आपल्याच्याने एवढं मोठे ध्येय पूर्ण होऊ शकेल का, आपल्याकडे संसाधने नाहीत. परंतु माझ्या उदाहरणातून मला एवढं सांगायचं आहे की तुमच्याकडे फक्त जिद्द पाहिजे आणि काहीतरी म्हणजे ते डेडिकेशन पाहिजे. या 2 गोष्टींच्या बळावरती आपण तिथपर्यंत जाऊ शकतो. प्रत्येक वेळेस परिस्थिती सांगण्याचा उद्देश हा नसतो की आपण परिस्थितीचं भांडवल न करणे, परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ह्याची जाणीव झाली पाहिजे की परिस्थिती कशीही असू द्यात, मनस्थिती जर तुमची चांगली असेल तर तुम्ही नक्की यश मिळवू शकता. अगदी बरोबर आहे सर. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद सर. आणि संपूर्ण सांगोला तालुक्याच्या वतीनं, सांगोला तालुक्याची स्पर्धा परीक्षा करू इच्छितात करतायत त्या सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने, एकूण सर्व सांगोला तालुक्याच्या वतीनं आपलं मनापासून आभार. तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा सर. थँक्यू सर. मला पण तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलण्याची संधी भेटली, छान वाटलं, त्यासाठी थँक्यू. येस मनापासून धन्यवाद सर. धन्यवाद. आपण सांगोला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या, ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.